सोरियासिस हा एक खूप कॉमन असा आजार आहे. मग ह्या सोरियासिसचे लक्षणं काय आणि त्यावरती तुम्ही चिकित्सा कशी करता त्याबद्दल जरा सांगा. सर, परत सोरायसिस जो आपला हे आहे हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. ऑटोइम्युन डिसऑर्डरमध्ये तेच की आपल्याच पेशी आपल्यावर हल्ला करायला लागतात. पण सोरायसिसमध्ये असं होत नाही. सोरायसिसमध्ये काय होतं की आपल्या ज्या पेशी आहेत ते आपल्या त्वचेच्या पेशीवर, जसं संधिवातामध्ये आपण बघितलं की संधिवातामध्ये ते सांध्यांवर हल्ला करायला सुरू करतात, इथे सोरायसिसमध्ये त्वचा विकार निर्माण करतात आणि त्वचाची जी वरची लेअर असते त्याचं फास्ट मॅन्युफॅक्चरिंग होतं, म्हणजे त्याचे फास्ट तयार होतात. त्याच्यामुळे त्वचामध्ये स्केलिंग निर्माण होते. त्वचामध्ये जे सिल्वर कलरचे स्केल्स तयार होतात, ज्याला आपण डॅन्ड्रफसारखं जे दिसायला असतं तसं निर्माण होतं. आणि याचे कारणं म्हटलं तर मानसिक अपघात, जेव्हा कुठला स्ट्रेस टेन्शन जेव्हा घडतं त्याच्यानंतर सोरायसिस आजार हा होतो. त्यानंतर रोगप्रतिकारक शक्तीतील बिघाड जेव्हा होतो तेव्हा हा आजार होतो. त्वचेला झालेली इजा, धूम्रपान, मद्यपान हे सगळे कारणं सोरायसिसला जन्म देतात. आता सोरायसिसची मूळ लक्षणं काय? आकाश सर, काय होतं की लक्षणं ओळखताना थोडंसं जंबल कधी कधी होतं. डॅन्ड्रफ, जेव्हा सोरायसिस हे डोक्यात असेल तर डॅन्ड्रफ आहे ही कंप्लेंट घेऊन पेशंट येतो की मला 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, माझा डॅन्ड्रफ जात नाही आहे, मी खूप हेअर ऑइल यूज केले, शॅम्पू यूज करून बघितला, पण माझा डॅन्ड्रफ काही जात नाही. त्यावेळेस आम्ही त्यांना जर व्यवस्थित बघितलं तर कुठेतरी एक छोटासा पॅच किंवा एक पॅच तिथे असतो सोरायसिसचा, त्याच्यातून ते स्केलिंग निघत असतं आणि ते ट्रीट करत असतात डॅन्ड्रफसाठी. तो सोरायसिसचे खपल्या जर स्केल्स जर निघताय तर ते थोड्या मोठ्या असतात, जाड असतात आणि डॅन्ड्रफपेक्षा थोड्या वेगळ्या असतात, म्हणून हे आम्ही ते डिफरन्शिएट करतो. त्यानंतर सोरायसिसचे लक्षणं अशी असतात की त्वचेवर होणारे लाल लाल छोटे छोटे ठपके, त्याच्यावर स्केलिंग्स असतात, स्केल म्हणजे खपल्या असतात. त्यानंतर तिथे त्या जागेवर कंटिन्युअसली खाजवणे, खाज अशी असते की ज्याला वलपची सिचिंग आमच्या भाषेमध्ये म्हणतात, ती खाजवल्यानंतर रुग्णाला वाटतं की त्याला खाजवतच राहावं, खाजवता खाजवता अक्षरशः तिथे रक्त येईपर्यंत ते त्याला खाजवत असतात. हे प्रमुख लक्षण असतं की जे सोरायसिसच्या पेशंटला इंटेन्स इचिंग ज्याला आम्ही म्हणतो. त्याच्यानंतर त्वचा तिथली कोरडी पडते, कारण कंटिन्युअस जनरेशन झाल्यामुळे तिथे मिनरल्सचंही डिस्ट्रक्शन होतो, मिनरल्सही कमी होतात आणि त्वचा कोरडी पडत असते. नखांमध्ये बदल व्हायला लागतो. त्यानंतर खपले, जे जसं मी डॅन्ड्रफ सांगितलं ते खपले निघायला लागतात. त्वचा तिथली लालसर होते, जाडपणा त्या भागाच्या त्वचेला येत असतो आणि जे लालसरपणा असतो तो उन्हात गेल्यानंतर किंवा गरम ठिकाणी गेल्यावर तो त्रास खूप वाढतो. जसं आपण मुळव्यामध्ये बघितलं होतं की लक्षणं हे सगळे जे आहेत त्याच्यासोबत त्या सोरायसिसच्या पथ्यांचं पालन, जसं मुळव्याच्या पथ्यांचं पालन आपण सांगितलं, तर सोरायसिसच्या रुग्णाला जे पथ्यांचं पालन करायला पाहिजे ते खूप महत्त्वाचं आहे. जसं त्यांनी प्रक्रिया केलेले पदार्थ ते खायला नको, साखरचं प्रमाण कमी करायला पाहिजे. त्वचेवर जे वांगे, गवार, बेसनचे पदार्थ म्हणजे थोडक्यात वातुळ पदार्थ जे काय आहे ते खायला टाळायला पाहिजे, कारण ते वात निर्माण करणार आणि वात निर्माण झाल्यानंतर तिथे खाजेचं प्रमाण वाढतो आणि म्हणून ते वातुळ गोष्टी जे अवॉइड करायला पाहिजे. वांगे आणि गवार तर इतके हानिकारक आहेत की ज्यांनी रात्री जर वांगे खाल्ले तर सकाळी त्यांना खूप जास्त इचिंग होत असते. त्यानंतर खाजवणे टाळावे, कारण खाजवल्यानंतर जखम जर तयार होईल तर ती जखम भरायला अजून वेळ घेणार आहे, म्हणून खाजवायला टाळायला पाहिजे. हे सोरायसिसचे प्रमुख पथ्य आहे. आणि होमिओपॅथी औषधी म्हणजे सल्फर, सोरायनम, नॅट्रोमोलेटिकम, मेझेरियम, ग्रेफायटिस हे होमिओपॅथिक औषधी आहे जे सोरायसिसमध्ये खूप चांगलं काम करतात. आमच्याकडे रुग्ण आलेले बरेच असे आहे की ज्यांना 5-5, 10-10 वर्षापासून सोरायसिसचा त्रास आहे आणि ते 6 महिने 8 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये मुळासकट बरे झाले, स्किन संपूर्णपणे नॉर्मल झाली आहे, असे सुद्धा रुग्ण असतात.